नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती घेऊन आलेलो आहोत. या दोनही जाहिराती 100% अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत. यामधील पदे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची आहेत. ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर पहिली जाहिरात आहे 100% अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची. राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, भूमिपुत्र कॉलनी, अमरावती येथे भारतीय संविधानातील कलम 30(1) व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 13 जुलै 2016 व दिनांक 10 जून 2022च्या शासन निर्णयानुसार राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, भूमिपुत्र कॉलनी, अमरावती या धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेद्वारा संचालित सिद्धार्थ विद्यालय, परतवाडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती या अनुदानित आणि श्री सुखदेवराव अभ्यंकर विद्यालय, हातोंडा, तालुका अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती या अंशतः अनुदानित माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेले खालील नमूद पदे भरायची आहेत. तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. हे पद इयत्ता 9वी ते 10वी करिता असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA इंग्रजी वाङ्मय किंवा BSc BPEd. याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. अध्यापनाचे ठिकाण आहे परतवाडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. येथे रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA BEd तसेच TET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. अध्यापनाचे ठिकाण आहे हातोंडा, तालुका अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. तर वरील शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्र व सत्यप्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी सकाळी 12:30 ते 4 पर्यंत स्वखर्चाने सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, परतवाडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथे उपस्थित राहायचं आहे. टीप दिलेली आहे. 1. संस्था बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक दर्जाप्राप्त असल्यामुळे बिंदू नामावलीची अट लागू नाही. 2. वरील पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील. 3. वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. ही जाहिरात अध्यक्ष राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक 16 जुलै 2026 रोजी मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत राहा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच सदैव प्रयत्न करत राहू.
दुसरी जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची. दिनांक 13 जुलै 2016च्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध दर्जाप्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडाराद्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरायची आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. रिक्त पदे असलेल्या शाळांचे नाव. पहिली शाळा आहे मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक विद्यालय देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया. येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील. शिक्षण सेवक पूर्णकालीन. हे पद वर्ग 11वी ते 12वी कला शाखेकरिता आहे. याकरिता एक पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे आणि या पदाला शिक्षण सेवक कालावधीसाठी ₹20,000 इतके मानधन असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA अर्थशास्त्र द्वितीय श्रेणी तसेच BEd. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. यांची दुसरी शाळा मनोहरभाई पटेल प्राथमिक शाळा देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया. पदाचा तपशील. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन. हे पद वर्ग 1 ते 4 करिता आहे. रिक्त पदांची संख्या आहे 1. हे पद 100% अनुदानित आहे आणि या पदाला शिक्षण सेवक कालावधीसाठी ₹16,000 इतके मानधन असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC DEd व TET किंवा CTET उत्तीर्ण. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. यांची तिसरी शाळा ग्रामविकास उच्च प्राथमिक शाळा कोहडी टोला तालुका अर्जुनी जिल्हा गोंदिया. येथे रिक्त असलेले पहिले पद. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन. वर्ग 6 ते 8 करिता हे पद असणार आहे. याकरिता एक पद आहे. हे पद 100% अनुदानित आहे आणि या पदाला शिक्षण सेवक कालावधीसाठी ₹16,000 इतके मानधन असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc गणित किंवा विज्ञान, DEd किंवा BEd व TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे. येथे रिक्त असलेले दुसरे पद. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन. वर्ग 1 ते 5 करिता हे पद असणार आहे. याकरिता एक पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे आणि या पदाला शिक्षण सेवक कालावधीकरिता ₹16,000 इतके मानधन असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC DEd व TET व CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. तरी इच्छुक उमेदवाराने दिनांक 11 जुलै 2026 रोज शनिवार सकाळी ठीक 11 ते 4 वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह ग्रामविकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंढी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. ही जाहिरात सचिव आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 11 जुलै 2026ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना अवश्य शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक
आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.